सर्वांचे चांगले होत आहे, माझेच का नाही? ऐक, थोडा थांब, मन शांत कर. हा प्रश्न तू अनेकदा देवाला विचारतोस ना? देवा, सर्वांचे चांगले चालले आहे, सर्व पुढे जात आहेत, सर्व हसत आहेत, पण माझेच का होत नाही? तुझ्या या प्रश्नाची जाणीव मला आहे, कारण तुझा प्रत्येक श्वास, तुझा प्रत्येक विचार माझ्यापर्यंत पोहोचतो. पण ऐक, ज्यांना तू सुखी समजतोयस त्यांच्या आयुष्यातील लढाया तुला दिसत नाहीत. तुला फक्त त्यांचे हसणे दिसते, पण त्या हसण्यामागची रात्रभराची वेदना तुला कळत नाही. तुला वाटते ना, मी काही वाईट केलं का? माझे नशीबच खराब आहे का? मीच का असा? नाही, तू चुकलेला नाहीस, तू कमी नाहीयेस, तू दुर्लक्षित नाहीयेस. मी तुला थांबवले आहे, कारण तू घाई केलास तुटशील आणि मला तुला तुटताना पाहायचे नाहीये. ज्यांना मी लवकर दिले त्यांना लवकर सांभाळावे लागेल, पण तुला जे देणार आहे ते कायमचे आहे. तू पाहतोयस ना, लोक 2 पावले पुढे गेलेले, पण ऐक, तू अजून मजबूत होत आहेस. तू सहनशील बनतोयस, तू खोल विचार करतोयस, तू स्वतःला ओळखतोयस. हे सर्व प्रत्येकाला मिळत नाही. मी तुझी परीक्षा घेत नाही, मी तुला घडवत आहे. जसा सोन्याला आगीत टाकल्याशिवाय शुद्धता येत नाही, तसा तुझा काळ आहे का? आज तुला एकटं वाटतेस ना? कोणी समजून घेत नाही, कोणी विचारत नाही. पण ऐक, ज्यावेळी सगळे दूर जातात त्यावेळी मी सर्वात जवळ असतो. तुला फक्त एवढंच करायचं आहे, स्वतःवर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव. आज नाही मिळालं म्हणजे कधीच मिळणार नाही असं नसतं. लक्षात ठेव, तुझी वेळ उशिरा येते, पण ते येतेस तेव्हा सगळं बदलते. आज जे अश्रू आहेत ते उद्या तुझ्या यशाची साक्ष देतील. म्हणून पुन्हा ते प्रश्न विचारू नकोस, सर्वांचे चांगले होत आहे, माझेच का नाही? कारण तुझे चांगले घडतच आहे. फक्त शांतपणे माझ्या वेळेनुसार आता डोळे मिट आणि एवढंच म्हण, देवा, मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. लख निरंजन. आदेश. जय श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री रैवननाथाय नमः. ओम चैतन्य श्री गहिनीनाथाय नमः. आदेश. अलख निरंजन.